नमस्कार शेतकरी मित्रांनो, सलाम किसानच्या या खास एपिसोडमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण डिसेंबर महिन्यात पिकवण्यात येणाऱ्या काही खास पिकांबद्दल जाणून घेणार आहोत. जशी थंडी वाढते तसे काही खास पिके असतात जी या वातावरणात चांगली येतात आणि तुम्हाला चांगला नफा मिळवून देऊ शकतात. चला तर मग सुरुवात करूया. डिसेंबर महिना हा रब्बी पिकांचा असतो आणि या काळात थंड वारे वाहते आणि शेताचं वातावरण हे वेगळं असतं. रब्बी पिकं ही असतात जी थंडीच्या काळात घेतली जातात आणि या रब्बी पिकांचा काढणीचा काळ सर्वसाधारणपणे मार्च ते एप्रिल या दरम्यानचा असतो आणि या हंगामात योग्य पिकं घेऊन तुम्ही चांगला नफा कमावू शकता. चला तर मग जाणून घेऊया रब्बी हंगामातील महत्त्वाची पिके. पहिलं पीक येतं ते गहू. गहू पिकवण्यासाठी डिसेंबर हा योग्य महिना आहे. गहू हे असं पीक आहे जे थंडीचा सामना करू शकतं आणि गहू हे पीक थंडीच्या काळात जमिनीतून योग्य पोषक घटक घेऊ शकतो. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला फक्त योग्य बियाणं निवडून ते लावायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला पाणीचं योग्यरित्या व्यवस्थापन करायचं आहे. दुसरं पीक आहे मोहरी. डिसेंबर महिन्यामध्ये मोहरी हे खूप योग्य पद्धतीचं पीक आहे. हे पीक सर्वसाधारणपणे 4 ते 5 महिन्यांमध्ये काढणीसाठी येतं आणि याचे बियाणे विकून तुम्ही चांगला नफा कमावू शकता. मोहरीचं पीक प्रामुख्यानं तेलासाठी वापरलं जातं, पण त्याचबरोबर याच्या हिरव्या पानांचा वापर आपण आहारामध्ये करू शकतो आणि जे की आरोग्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. चण्याचं पीक हे सुद्धा रब्बी हंगामात खूप महत्त्वपूर्ण आहे आणि चणा हे पीक जमिनीतील नायट्रोजन फिक्सेशनचं काम खूप योग्य प्रकारे करतं आणि तुम्ही रब्बी हंगामात या पिकाचं भरघोस असं उत्पादन घेऊ शकता. रब्बी हंगामात फक्त तुम्ही धान्यच नाही तर भाज्याही पिकवू शकता आणि ह्या भाज्या बाजारात विकून तुम्ही चांगला प्रकारचा नफा हा कमावू शकता. चला तर मग जाणून घेऊया काही महत्त्वाच्या भाज्या. पहिली भाजी आहे पालक. पालक ही भाजी थंडीमध्ये खूप चांगल्या प्रकारे येते आणि या भाजीमध्ये मुबलक अशा प्रमाणात पोषक घटक असतात आणि या हंगामात पालक ही भाजी कमी वेळात तयार होते. ही भाजी बाजारात विकून तुम्ही योग्य नफा कमावू शकता. दुसरी भाजी आहे मुळा आणि मुळाचं उत्पादन ह्या हंगामात खूप चांगल्या प्रकारे येतं आणि हे पीक कमी कालावधीत तयार होतं. तिसरं पीक आहे गाजर. गाजर हे पीक थंडीच्या काळात खूप चांगल्या प्रकारे आपण घेऊ शकतो. गाजर हे पीक दिसायला आकर्षक आणि चवीला गोड असतं. गाजर हे कच्चं किंवा पिकवून विकण्यास फायदेशीर असतं. त्यानंतरचं पीक आहे पत्ताकोबी आणि फुलकोबी. या दोन्ही भाज्या थंडीच्या काळात खूप चांगल्या प्रकारे येतात आणि या दोन्ही भाज्यांना बाजारात नेहमी मागणी असते. याशिवाय काही खास पिकं आहेत जी आपल्याला जास्त नफा मिळवून देतात. त्यामध्ये पहिलं पीक आहे ब्रोकली. ब्रोकलीची मागणी शहरांमध्ये दिवसेंदिवस वाढतच आहे. जर तुम्ही शहराच्या जवळपास शेती करत असाल तर ब्रोकली हे तुमच्यासाठी योग्य पीक आहे जे तुम्हाला चांगल्या प्रकारचा नफा कमवून देऊ शकतं. पण लक्षात ठेवा, ब्रोकलीसारख्या हाय व्हॅल्यू पिकाची लागवड ही शहराजवळच करावी, कारण तिथेच या पिकांना त्याचा योग्य बाजारभाव हा मिळू शकतो. शहरापासून दूर असल्यास तुमचं उत्पादन विकणं हे कठीण होऊ शकतं, ज्यामुळे तुम्हाला मोठ्या प्रमाणात तोटा होऊ शकतो. पुढचं पीक आहे हरभरा. हरभरा पीक हे सुद्धा थंडीत चांगल्या प्रकारे घेता येतं. हे पीक जमिनीतील कमी पोषक घटक घेऊन चांगल्या प्रकारे वाढतं आणि या पिकाला बाजारभाव चांगला मिळतो. इतर काही महत्त्वाच्या टिप्स. कोथिंबीर, पालक, गाजर, मुळा या 4 भाज्या थंडीमध्ये खूप चांगल्या प्रकारे घेता येतात आणि यांचं उत्पादन घेणं तुलनेनं सोपं असतं. शेतीचं योग्य नियोजन करून वेगवेगळ्या पिकांची लागवड करा. एकाच पिकावर अवलंबून राहू नका, कारण काढणीनंतर पिकाचे भाव खूप कमी जास्त होऊ शकतात. विविध पिकांची लागवड करून आणि पीक बदल पद्धतीचा अवलंब करून तुमचे उत्पन्न भरघोस असे वाढवा. आता आपण जाणून घेऊया इंटरक्रॉपिंग. तुमच्या शेतामध्ये एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकं लावल्यास तुम्हाला फायदा होऊ शकतो. उदाहरणार्थ मटर आणि टोमॅटो या 2 पिकांचे तुम्ही इंटरक्रॉपिंग घेऊ शकता. मटर हे जमिनीतील नायट्रोजन फिक्सेशनचे काम करते, जे टोमॅटोसाठी अत्यंत पोषक असते. त्याचबरोबर तुम्ही पालक आणि कोथिंबीर हे एकत्र लावून जास्त उत्पादन घेऊ शकता. या दोन्ही पिकांना समान प्रमाणात पाणी आणि सूर्यप्रकाशाची गरज असते. तर किसान बंधूंनो, या डिसेंबर महिन्यात या सर्व पिकांची लागवड करून तुमच्या शेतातून भरघोस असे उत्पादन घेण्याची संधी सोडू नका. योग्य खत, पाणी नियोजन करून या पिकांचे उत्तम नियोजन करा. शेतकरी बंधूंनो, अशा आणखी शेतीविषयक माहितीसाठी यूट्यूबला जाऊन सलाम किसान चॅनल हे सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर हा व्हिडिओ लाईक आणि शेअर करा. जर तुमचे कोणतेही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारायला विसरू नका आणि हे आमचे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तर शेतकरी मित्रांनो, वेळ न घालवता तुमच्या शेतात रब्बी हंगामाची तयारी करा. आम्ही भेटू पुढील एपिसोडमध्ये एक नवीन विषयासह. तेव्हापर्यंत शेती करा आणि यशस्वी व्हा.